नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपल्या ब्लॉगचा 45वा दिवस आणि 90 दिवस रोज ब्लॉग टाकणार आहे. त्याचाच आज आहे 45वा दिवस. आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या. भेटूया आपण थोडा टाईम. तर मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता तर मी 3-4 दिवस झाले काही टरबूजाच्या वावरामध्ये काही आलो नव्हतो. तर 3-4 दिवसामध्ये बघा जी मधातली जी फट्टी आहे ती पूर्ण पॅक झाली आहे. जे पॅक म्हणजे जे येल आहे ते पूर्ण इकडचे येल इकडच्या साईडची इकडे चालले आणि इकडच्या साईडची इकडे चालले. तर येल मारणे वाढा लागले आणि त्याला फुलं पण चांगले लागले. पाहू शकता तुम्ही पूर्ण हे बघा. काही काही ठिकाणी जे पाय ठेवायसाठी पण जागा नाही इतकं पॅक झालं आहे. आणि काही ठिकाणचे ते अजून लहान आहे जे मागं पुढं येणार आहे. इकडचे जे थोडे लहान लहान आहे आणि जे पुढच्या साईडचे हे खांब्यापासून इकडच्या साईडचे हे बघा हा खांबा आहे. आणि तिथून इकडच्या साईडचे जे ते मोठाले, कारण की जे इकडचे जे वेल आहे ते दुसऱ्या जातीचे, त्यामुळं इकडचे जे जास्त मोठाले. हे बघा आता टरबूज पण लागले, काही लहान आहे काही मोठाले झाले. आता बघा इकडे पण लागले, इकडे जे लवकर लागले. आणि आम्ही काल जे पेले लावले होते जे यामध्ये औषध राहते आणि जे किडे राहते हे बघा याच्या आतमध्ये किडे पडले. ते किडे जे फळं राहते त्या फळाला डास म्हणजे ते जे डसतात त्यामुळं फळ वाकडं होतं आहे. तर त्यासाठी ते पेले लावले, पूर्ण वावरामध्ये लावले. काही तिकडं आहे हे बघा पिवळ्या कलरचे दिसते. हे बघा इकडं पण आहे, इकडं खाली पण आहे. ते बघा तिकडं लावले काही, बघा इकडं पण एक आहे. असे पूर्ण वावरामध्ये लावले जेणेकरून जे फळं आता लागले ते सरळ आणि चांगले राहतील, त्यामुळे लावले ते. आता चाललोय मी इकडं आपलं तिकडं आपली विहीर आहे तिकडं, कारण की जे आपल्याला करायची मोटर चालली आपल्या तिकडच्या साईडला जे गहू आहे मोठाला तिकडं स्प्रिंकलर लावेल, तर त्यासाठी तिकडं मोटर चाली करायची. तर आता मी चाललोय विहिरीवरती इकडं. आणि वेळ पाणी पण पाहायचं किती आहे. आणि आज पेपर असल्यामुळं जे आपला ब्लॉग 5 वाजले ते 5 वाजता चालू होतो आहे, कारण की आज होता केमिस्ट्रीचा पेपर. त्यामुळं जे कॉलेजून यायला ते उशीर झाला आता. त्यामुळं आता ब्लॉग चालू होतो आहे. आज केमिस्ट्रीचा पेपर होता 12वीचा, त्यामुळं उशीर झाला आहे. घरी यायला कॉलेजून उशीर झाला आहे. इकडे पाहू शकता तुम्ही, आता आपण एरीवर आलो आहे. पाणी तर भरपूर आहे बघा, अर्ध्या एरीच्या जवळजवळ आलं आहे. आणि याच्यात नवीन पाणी येणं पण चालली आहे. आणि इकडच्या साईडला जे पाईप लावले तिकडच्या वावरामधला तो मोटर चालू करून देऊ आता. ते बघा आता चालू होती ती 15 सेकंदमध्ये. ही जी आपली खालची दुसरी जी मोटर आहे ती या एरीमध्ये पाणी टाकते. पाणी झालं आहे त्यामुळे ती पाणी कमी मारते बघा. हे बघा ती पण चालू झाली आता. त्याचे तिकडच्या साईडला एकदा फोन लावून पाहू आणि चालू झालं का नाही ते विचारून घेऊ. तर मित्रांनो, आता जे अंधार पण पडायला लागला आहे आणि जे आपले टरबूजाचे वावरात जे आपण लाईट लावली ते चालू करायचे. तर ही जे आपण कटाई केली होती 4-5 लाईनीची, तिला बघा आता डबल नवीन पालवी आली.
हे बघा हे नवीन आहे पूर्ण आहे. आणि इकडचे राहिले तर ते करायचे, पण आता काही करणं होईना सध्यास, त्यामुळे तेच राहिले. तर आता आपल्याला करायचे लाईट चाली, जसं स्विच इथं आपल्या चिचं खाली आहे आणि या चिचाची जी सावली आहे त्यामुळं इथून इतकं जे याला आहे ते वाढले नाही ते सावलीमुळं. हे बघा. आणि जांबा पण बघा हिच्यात तर सध्या आता ते जास्त हिरवा असल्यामुळं जांबा तर काही दिसत नाही. बघा लाईट घेऊ एकदा चाली करून, ते बघा ते चाली करून घेतलंय. चालणे झाले कारण लाईट नाही आहे त्यामुळं चालणे झालं आहे ते. मित्रांनो हे बघा येळू काढून घेतलाय, जे शिवजयंतीसाठी जे आपल्या घरावरती झेंडा लावायचा आहे त्यामुळं ते बांबू आहे, उत्साह आहे चांगला, तर त्यासाठी ते काढून घेतलंय. आणि आता दूध गीत काढणं झालंय, कोटा पण घेतला लावून, पाणी लावलं आहे याला. हे बघा नळी आपल्या बदामाला, कारण की जे उन्हाळ्यामध्ये सावली राहते जे बघा नवीन पालवी आली. आणि आता आपल्याला येळू खाली घ्यायचा आहे. तर आजच्या ब्लॉगला आपण या ठिकाणी एंड करूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया उद्या.